कित्येक महान संत त्यांच्यात दुःख आले नाहीत का? जर त्याचे आत्मचरित्र वाचायला लागलात, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, एकनाथ महाराज असतील, तसे बघितले तर संत कुळीतले एकनाथ महाराजांचे ऐश्वर्य संपन्न आणि राजकुलात जगणारे संत होते, तरी सुद्धा जनक राजासारखे ते वैरागी होते. त्यांच्या मुलाला अहंकार आला होता संपत्तीचा, पदाचा, हुद्द्याचा. त्याचं कर्म कसं घडलं ते तुम्ही आत्मचरित्रात पाहू शकता. आणि तहानलेलं गाढव रामेश्वराच्या वाळूवरती समुद्राच्या कडेला पडलेला आहे. नर्मदा परिक्रमा असेल, नाहीतर काशी परिक्रमा असेल, तर ही अध्यात्मामधली श्रेष्ठ परिक्रमा सांगितली जाते. तर त्याचं असतं काशीतलं पाणी आणायचं आणि कुठं व्हायचं? रामेश्वरला व्हायचं. तर ते पाणी त्यांनी गाढवाला पाजलं, ती परिक्रमा काय झाली? म्हणजे संतांनी कर्मकांडात अडकू नका सांगितले, कर्मसिद्धांत सांगितलाय. तर हा कर्मसिद्धांत सकाळला अष्टावक्र 12 वर्षात तयार झालेत. कुणाला सांगायला? 50 ते 60 वर्षाच्या जनक राजाला. खुर्चीवर बसून काय म्हणतात? आता ते खरं का हे खरं? ऐक राजा, तेही खरं आणि हेही खरं. ज्या वेळेला तू स्वप्नात होतास त्यावेळेला ते जे काय पाहिलंस ते खरंच होतं त्यावेळेला, परंतु तुझं मन अज्ञानी होतं. आणि ज्या वेळेला तू जागृत झालास त्यावेळेला सुद्धा तुझ्या भोवती जे साम्राज्य आहे, ज्याला तू खरं समजलंय तेही खोटंच आहे, हेही तुझं अज्ञानच आहे. आणि दोन्ही अज्ञानामुळे तुला दुःख झालंय. म्हणून एकमेव वेदांतामध्ये आहे ते म्हणजे ज्ञान आणि सत्य, हेच फक्त तुला दुःखातनं बाहेर काढू शकतं. अन्यथा दुःखातनं जगातल्या पाठीवरती कोणीही, देवी देवता असू दे नाहीतर कुणी असू दे, तुला बाहेर काढू शकत नाही. म्हणून तुमच्या दुःखाचं सत्य कारण काय आहे, जोपर्यंत त्याचा उलगडा तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या दुःखातनं बाहेर पडू शकत नाही. एका प्रश्नाचं उत्तर आलं, मी दुःखी का आहे? साधा सिंपल, असत्य आणि अज्ञान. असत्य आणि अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. दुसरं प्रश्न विचारला, हु आय एम, मी कोण आहे? त्यानं द्वारपालाला जे सांगितलं, मी कोण आहे? नॉट अ बॉडी, आय एम अ प्युअर सोल, मी आत्मा आहे. तर मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. याच्यावरती 4 वेद लिहिले गेले, कित्येक उपनिषद लिहिली गेली. गीता भवन आपण जे जाणार आहोत आज, तर त्या गीता भवनामध्ये हजारो लाखो पुस्तकं आहेत, इंडियन लिटरेचर आणि हिंदू धर्मातले लिटरेचरमधले. त्याच्यामध्ये कित्येक काव्यसंग्रह आहेत. 2 महान काव्यसंग्रह, ते 2 कोणते? महाभारत आणि रामायण. विविध कवींनी, विविध संतांनी, विविध महात्म्यांनी लिहिलेले उपनिषद आहेत, शास्त्र आहेत. कुणाला ते घ्यायचे असतील तर हिंदी स्वरूपामध्ये, अगदी स्वस्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिळतात. ग्रुप करा. ग्रुप केल्यानं काय होतं की ठराविक रकमेचं जर एकाच्याच नावाने विकत घेतलं तर त्याला डिस्काउंट मिळतो. गेल्या वर्षी मी जवळपास 30 ते 40 पुस्तकं इथून पोस्टाने पाठवली होती आणि मी माघारी पोचायच्या ती पोचली पण होती. आणायची आपल्याकडे गाडी आहे. शास्त्राचं पठण कशासाठी? तर हे संवाद आपल्या घरामध्ये मोठ्या लोकांनी छोट्या लोकांना किंवा छोट्या लोकांनी मोठ्या लोकांना, ज्याला त्याला ज्ञान प्राप्त होते, ज्याच्या त्या ज्ञानातनं हे संवाद आपलं सुखी जीवन होण्यासाठी, आनंदी प्रवास होण्यासाठी आणि सहज सुलभ जीवन घडण्यासाठी फार गरजेचे आहेत. आणि हे जनक आणि अष्टावक्र ह्याच्यामध्ये संवाद जे काही घडले गेले, त्याला एक ग्रंथ तयार झाला, तो म्हणजे अष्टावक्र संहिता किंवा अष्टावक्र गीता. अष्टावक्र गीता ही शुद्ध वेदांताची आणि शुद्ध ज्ञानाची, सत्य ज्ञानाची एक महान ग्रंथ आहे की बरेच लोक ह्याच्यापासून वंचित आहेत. जनक राजा चा तिसरा प्रश्न काय होता? मी संसारात असून सुद्धा
की मी मुक्त होऊ शकतो का? या मुक्तीसाठी तर सगळं चालू आहे. दुःखात अडकला आहे, त्याला कधी मुक्त होईन असं वाटतं. परीक्षा आली, कधी त्यातनं मुक्त होईन असं वाटतं. रिझल्ट आला आहे, कधी त्यातनं मुक्त होईन वाटतंय. लग्नाचं वय झालं आहे, कधी मुक्त होईन वाटतंय. आणि संसारात पडलाय, कधी मुक्त होऊन वाटतंय. मुक्ती ही सदैव जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पहिलीत गेलाय, कधी पहिलीतनं दुसरीत जातोय. म्हणजे पहिली मुक्त कधी मी होतोय. एक नोकरी लागली इंजिनियरला, 1,00,000 पगार आहे, त्याला आशा लागली 2,00,000ची. कधी मी इथनं मुक्त होतोय वाटायला आले. मुक्ती हा भाव संसारातील विविध गोष्टीतला वेगळा आणि ज्ञानाच्या स्वरूपातला मुक्तिभाव हा वेगळा. की मला परत जन्मच नको, मला परत जन्मच नको. तर त्यासाठी सहजाबाई जो काल विषय झाला आपला, एक महान संत हरियाणाचे दिल्लीला येऊन थांबलेले आहेत आणि दिल्लीमध्ये ज्ञानाबरोबर त्यांनी देशप्रेम रुजवायला शिष्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तर त्यांची ही शिष्या ज्या वेळेला पाहते की हे गुरु 200 वर्षापूर्वी होऊन गेले आणि आज काय चाललंय, तर कोण जपात अडकलंय, कोण तपात अडकलंय, कोण कर्मकांडात अडकलंय. तर ह्या कर्मकांडातून कबीरांनी किती सुंदररित्या बाहेर काढलं लोकांना. का समजत नाही की गुरु कोण आहे? तर ते गुरु कोण आहेत हे समजून सांगण्याचं एक सुंदर भजन त्यांनी लिहिलं गेलंय. भजनाचा पहिल्यांदा अर्थ आपण पाहूयात. राम तुझू पै गुरु न विसरू. एक वेळेला मी राम विसरीन पण गुरुला विसरणार नाही. ही हिंमत कधी येईल? गुरुवरची ज्या वेळेला श्रद्धा असेल, गुरु पूर्ण समजलेला असेल, त्या वेळेला लक्षात येईल की राम तुझे पै गुरु ना विसरू, गुरु के सम हरि को न निहारू. गुरुच्या समान मी रामाला किंवा हरीला किंवा कृष्णाला किंवा भगवंताला सुद्धा मी पाहणार नाही. हरि ने जन्म दियो जग, या जगामध्ये ज्या वेळेला हरीने जन्म दिला तर त्या जगमहाटमध्ये अडकून टाकलं. आणि गुरुने काय केलं? गुरुने अवघा गमन छुटाई, की हे जगमगाटमध्ये जे मन अडकलंय त्यातनं सहज गुरुनी सोडवलं. हरीने 5 चोर दिये साथा. 5 चोर म्हणजे काय हो? पंच महाभूत, पंच ज्ञानेंद्रिय. हे पंच ज्ञानेंद्रिय काय करतात? कंटिन्यू वेगवेगळी अभिलाषा करतात. खाण्याचं समोर दिसत असेल, खाऊ वाटतं. 2च वेळा आपण खायचं ठरवलं होतं, पण मध्ये आधी काही खाल्लेलं धरलं का आपण? नाही. जेवलो तर नाही की आपण, पण मध्ये तासाला खाल्लेलं कुठे गेलं? सकाळचा अर्धा किलो, संध्याकाळचा अर्धा किलो, असं 1 किलो जर खात असाल तर प्रत्येक तासाला पावशर खाल्लेलं संध्याकाळपर्यंत किती झालं? 2 वेळाच्या खाण्याच्या चौपट खाल्लं. हरीने 5 चोर दिये साथा, गुरुने लई तुटाई अनाथा. गुरुने यांची लयच तोडली, की जे सारखं मागतंय, ज्याला सारखं काय ना काय आवडतंय, त्याची लयच तोडली. हरीने कुटुंब जाल में डाला. कुटुंब जाल फार घन आहे. याला जेनेटिक अट्रॅक्शन म्हणले आजच्या विज्ञानामध्ये. कुटुंब जाल याला काय म्हणले? जेनेटिक अट्रॅक्शन. हे जेनेटिक अट्रॅक्शन काय असतं? माझं मूल, माझा पती, माझी पत्नी, माझी आई, माझा वडील, माझी बहीण,
हे जे माझं जोडलं जातं कुटुंबामध्ये, त्यावेळेला ही एक माया नकळत चिकटून राहते. कर्तव्य म्हणून किंवा माणुसकी म्हणून कुटुंबामध्ये वागणं वेगळं, आणि माझं म्हणून चिकटून त्याच्या मोहमायात अडकणं वेगळं. कारण मायेच्या प्रेमामध्ये काय आहे? अभिलाषा आहे. मायेच्या प्रेमात काय आहे? इच्छा आहे. जसं माझं बंधूवर प्रेम असेल तर आपली अपेक्षा काय? की बंधूनं माझ्यावर प्रेम करावं. माझं आईवर प्रेम असेल तर माझं अपेक्षा काय? की आईनं माझं असं असं करावं. आईची मुलावर जर प्रेम असेल मायेच्या स्वरूपात, तर तिची अपेक्षा आहे की मुलानं सांभाळावं. हे तर त्यानं करणं कर्तव्यच आहे त्याचं. हक्क आणि कर्तव्यामध्ये अडकवणारं प्रेम म्हणजे ती माया आहे. आणि पुढे कथा येणार आहे उर्मिला आणि लक्ष्मणाच्या संवादामध्ये, की ही मायाचं प्रेम काय आहे आणि आत्म्याचे प्रेम, श्रद्धेचं प्रेम, शुद्ध आत्मप्रेम काय. हरिने 5 चोर दिए साथ, गुरुने लई लुटाए अनाथ. हरिने कुटुंब जाल में गेरी, गुरुने काटी ममता बेरी. ममता, मायाजी म्हणलो तो शब्द आला बघा, की कुटुंब जालात जे मायेनं अडकवलं, त्या गुरूंनी काय केलं? या ममताला मायेपासून दूर केलं. सत्य ज्ञान सांगायला सुरुवात केली. हरिने रोग भोग उर्जायो, गुरु जोगी कर सबई छुटायो. हरिने रोग भोग जन्माला आल्यापासून आपोआप नकळत आपल्याला आले. म्हणून इथं म्हणताना आणि सांगताना ह्या भावात सांगितले की हरीनं दिले. तो भाव फक्त ओळखा. हरीने कर्म मर्म भरमायो, कर्मात आणि मर्मात अडकून टाकलं. गुरुने आत्म रूप लखायो, फिर हरि बंधन मुक्त गती लायो. गुरुने सब ही मर्म मिटायो. आणि ह्याच्यातून मुक्त करण्यासाठी माझी अभिलाषा कर, माझं पूजन कर. ह्याच्यात सुद्धा हरीनंच अडकवलं असं त्यांचं म्हणणं आहे. चरणदास पर तन मन वारू. चरणदास, सद्गुरूंचं नाव त्यांच्या चरणदास. गुरु न तुझे हरी को तजी दारू. सुंदर भजन आहे.